तुला काय बाबा, तुझी मज्जा आहे. एकदा की घरातून मी गेलो की निवांत झोपू शकतेस, उठू शकतेस, बसू शकतेस, तुला पाहिजे तसं तू लाईफ जगू शकतेस. आणि मी तर काय एकदा गेलो की परत संध्याकाळीच परत येतो, मग तर तुझी मजाच असते. अशा म्हणणारे बाबांनो, एकदा तिच्या जागेवर जाऊन तुम्ही बघा, तिचं काय होते. रात्रंदिवस ती फक्त तुमच्यासाठी आणि मुलासाठी जी जगत असते, तिच्या मनाला काय वाटत असेल. तुम्हाला वाटतं ती दिवसभर बिनधास्त असते, पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या मुलाला, तुमच्या छोट्या बाळाला तिच्यावरच तर सोपवून गेलेलं असता. नुसते म्हणायचे असते हो की तुला काय काम आहे, पण प्रत्येक गरजेला, तुमच्या प्रत्येक गरजेला तीच तिथं अवेलेबल असते. तुम्ही काय रात्री 5 वाजता, 6 वाजता, फार तर 7 वाजता तरी तुम्ही रिकामे होता. मग तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक. चहा दे म्हणले की हातात चहा येतो. मग काय, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही तुमचे मालक झाला, तुम्ही तुमचे राजे झाला. पण ती काय करते, हां मान्य आहे ती दुपारी एखादा तास झोपत असेल, पण दिवसभर तुमच्या प्रत्येक गरजेला जेव्हा ती अवेलेबल असते, तुमच्या मुलाचे प्रत्येक गरज ती बघत असते. सांभाळण्यापासून, खाऊ पिऊ घालण्यापासून, शी-शूपर्यंत जेव्हा तुमची बायकोच सगळं मुलाचं बघत असते, तुमच्या आई वडिलांना जर तुमची बायकोच सांभाळत असते, तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की तुझं काय बाई, तुझी तर मज्जाच आहे, तू तर दिवसभर निवांत असतेस, मी कमवतो, मी दिवसभर बाहेर जातो, मला खूप स्ट्रेस असते आणि घरात आल्यावर तुझी किरकिर चालू होते. एकदा विचार करा, ही गोष्ट पुन्हा तुम्ही तुमच्या बायकोसमोर बोलताना एकदा नक्कीच विचार करा आणि मग हे शब्द बोला. तुम्ही पण बाबा म्हणून काही तुमची सुद्धा जबाबदारी आहे, काही गोष्टी तुम्ही सुद्धा केल्या पाहिजे. तुमच्या बाळाचे काही काम असतील, काही त्याची तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. जबाबदारीने काही गोष्टी तुम्ही तुमच्या बाळाच्या केल्या पाहिजे. आणि कोण म्हणतं की घरी काम करणार आहे किंवा जॉब न करता घरी असणाऱ्या बाईला स्ट्रेस नसतं. अहो किती स्ट्रेस असतं तुम्हाला काय माहिती. सकाळी लवकर उठून तुमचा डब्बा टिफिन पॅक करून देण्यापर्यंत, डब्यात भाजी कोणती देण्यापासून, नवऱ्याचे कपडे इस्त्री आहेत की नाही पाहण्यापासून, नवरा परत घरी आल्यानंतर हातात चहा देण्यापर्यंत, आणि नवरा घरातून बाहेर गेल्यानंतर त्याच्या मुलांना सांभाळण्यापासून, त्याच्या आई वडिलांना सांभाळण्यापर्यंत सगळा स्ट्रेस तर त्या बाईवरच असतो. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन तुम्ही 9 ते 5, 9 ते 6 जे जॉब करून आल्यानंतर अखंड परत दिवसभर तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक असता, तेव्हा सुद्धा ती स्त्री तुमच्याच हाताखाली काम करत असते. तुम्हाला पाहिजे नको, तुमच्या मुलांना काय पाहिजे नको हेच तर बघत असते. तिला स्ट्रेस नसतं असं तुम्हाला का वाटतं? जर असं खरंच कोणाला वाटत असेल तर त्यांनी कमेंट करून मला सांगा आणि नक्कीच कळवा की कोणाला असं वाटतं की घरी असणाऱ्या बाईला काही स्ट्रेसच नसतं.